सातारा पोलिसांच्या दंगाविरोधी पथकाची साताऱ्यात प्रात्यक्षिके। सातारा शहरातून केले पथसंचलन। सातारा जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सोहळ्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे। येत्या 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद साजरी होत आहे। या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांच्या वतीने शहरातून सोमवारी पथसंचलन करण्यात आले। यावेळी सातारा पोलिसांच्या दंगाविरोधी पथकाची प्रात्यक्षिके घेण्यात आली। सर, आज दंगाविरोधी पथक असेल किंवा यांच्यातर्फे कवायत घेण्यात आलेली एकंदरीत काय सांगाल? या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने येणाऱ्या गणेश उत्सवाच्या म्हणजे चालू असलेला गणेश उत्सव आणि विसर्जन मिरवणूक या अनुषंगाने DG ऑफिसकडनं SRPF आलेलं आहे। तसंच आमचे स्वतःचे RCB प्लॅटून आहेत आणि या सगळ्यांचा एक प्रॅक्टिस सराव रंगीत तालीम म्हणून दंगा काबू योजनेची आज प्रॅक्टिस घेण्यात येते आणि त्याच्यानंतरच मग शहरातनं जो विसर्जन मार्ग आहे त्याच्यावरनं आम्ही रूट मार्च घेऊ। पोलिसांचा प्रिपेअर्डनेस लोकांना कळावा, तसेच आमच्या लोकांना याची प्रॅक्टिस व्हावी याच्याकरता हा उपक्रम आहे। त्याच्यामध्ये जे अश्रुधूर आहे तो फेकणे, त्याचा कसा वापर होतो, त्यानंतर आमच्याकडे जे शील्ड, लाठी, ढाल जे आहे त्याचा वापर करून ही सगळी एक रंगीत तालीम कारवाई त्याची पोलिसांना प्रॅक्टिस व्हावी आणि नागरिकांनाही त्याचं कळावं या उद्देशाने ही प्रक्रिया राबवलेली आहे। सातारा शहराच्या मध्यभागी म्हणून केले जेणेकरून लोकांना याची कल्पना आहे की अशी कारवाई होऊ शकते। सर, ही कारवाई फक्त आजची जी कवायत आहे फक्त साताऱ्यापुरतं मर्यादित आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही राबवली जाते? याच्यामध्ये आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्येच याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस पोलीस स्टेशन लेवलला गेलेल्या आहेत। सातारा शहर हे जिथे आपल्याकडे मुख्य मिरवणूक आहे तो इथे ही आज करण्यात आलेली आहे। बऱ्याचशा इतर पोलीस स्टेशनने आपापल्या लेवलला या केलेल्या आहेत आणि कराड शहरचे आम्ही 4 तारखेला करणार आहोत। सर, एकंदरीत सातारा पोलिसांनी 2 दिवसापूर्वी जी काही कारवाई केली त्या कारवाई संदर्भात सर्व स्तरातून सातारा पोलिसांचं अभिनंदन होतं आहे। एकंदरीत तो जो गुन्हेगार होता त्या गुन्हेगारावर अनेक गुन्हे दाखल होते आणि या एन्काउंटरमध्ये आपले 2 पोलिसही जखमी झालेले। एकंदरीत या घटनेबद्दल काय सांगाल सर? नाही, याच्यामध्ये मी एवढंच सांगेन की सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गेले काही दिवसात महिलांची चेन जबरदस्तीने खेचायच्या काही घटना घडल्या होत्या। त्याच्या तपासात आरोपींची आम्हाला नावं कळाली होती आणि त्यांना पकडण्याकरता सातारा शहरची टीम ही शिक्रापूर येथे गेली होती। 2 आरोपींची आम्हाला नावं कळाली होती। त्यापैकी एका आरोपीला आमच्या पोलिसांनी अटक केलं। दुसऱ्या आरोपीला अटक करताना त्याला जेव्हा सांगण्यात आलं की आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला अटक करतो आहे, त्यावेळेला त्यांनी चाकूने हल्ला केला आणि त्या चाकूच्या हल्ल्यात आमचे 2 कर्मचारी जखमी झाले। तो अजून हल्ला करून जीव धोक्यात घातला असता त्यांनी। त्याच्याकरता जीव वाचवण्याकरता सेल्फ डिफेन्समध्ये 1 राऊंड पिस्टलचा एका कर्मचाऱ्यातर्फे जो फायर करण्यात आला त्याच्यामध्ये या आरोपीचा दुर्दैवी अंत झालेला आहे। सर, जी जखमी